दुसरा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला. हेच बंकिमचंद्र ज्यांना त्यांच्या बांधवयामध्ये ब्रिटिश मित्रांनी हिणवलं होतं की तुम्ही आमच्यासोबत चहा पिण्याच्या लायकीचे नाही, हे बंकिमचंद्र नंतर शिकले आणि आपल्याला आश्चर्य वाटलं ते मॅजिस्ट्रेट झाले. ती लेखणी शब्द प्रसंगू लागली आणि बंकिमचंद्र लिहायला लागले, वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम आणि मित्रांनो 7 नोव्हेंबर 1875 साली या राष्ट्रीय गीताचा, या देशाचा स्वातंत्र्यासाठीचा राष्ट्रमंत्र होणाऱ्या गीताचा बंकिमचंद्रांच्या लेखणीतून जन्म झाला, ज्याला यंदा 150 वर्ष पूर्ण होणार. त्यांच्या हातामध्ये ते रिसले सर्क्युलर होतं आणि त्या सर्क्युलर मध्ये ब्रिटिश त्या कलेक्टरने ते सर्क्युलर पाठवलेलं होतं आणि त्यांनी त्या सर्क्युलर मध्ये असं लिहिलेलं होतं की या बंगालच्या फाळणीनंतर देशभर वंगभंग आंदोलनाच्या निमित्ताने जी वंदे मातरम या गीताची एक लाट आलेली आहे ना, ते वंदे मातरम तुमच्या शाळेत तुमच्या मुलांच्या तोंडी म्हटलेलं आम्हाला चालणार नाही. कुठल्या तरी परदेशात आलेला कुठला तरी माणूस आम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आईचं गुणगान उच्चारायचं नाही, तुम्ही तुमच्या आईचं कौतुक करायचं नाही, तुम्ही तुमच्या आईवरती प्रेम करायचं नाही, असं कोणीतरी तिसरा माणूस आपल्या घरात येऊन आपल्याला सांगेल आणि आपण ते ऐकायचं का? मला सांगा, आपल्या घरात जर कोणीतरी माणूस घरात शिरला चोर तयाला मानियाला राजा. बंगालमधली एक शाळा आहे आणि त्या बंगालमधल्या एका शाळेमध्ये शिक्षकांनी असं सांगितलं की म्हणाले की मुलांना सांगितलं त्यांनी आणि मुलांना असं सांगितलं की उद्यापासून आपल्या वहीमध्ये गृहपाठ वगैरे काहीही करायचं नाही, उद्यापासून आपल्या वहीमध्ये 500 वेळा लिहून आणायचं की वंदे मातरम म्हणणं ही आमची सगळ्यात मोठी चूक. सगळ्यात आधी तर अलकाताईंना मी खूप खूप धन्यवाद देईन. याचं कारण असं की सध्याच्या घडीला या देशातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात उपेक्षित विषय म्हणजे वंदे मातरम. कारण फार थोड्या लोकांना हे माहिती आहे, फार थोड्या राजकीय लोकांना हे माहिती आहे की या देशाच्या स्वातंत्र्याचा जो राष्ट्रमंत्र होता वंदे मातरम, ज्या वंदे मातरम नंतर स्वतंत्र भारतात 75 वर्षांनंतर सुद्धा वादंग निर्माण झालेले असतात, त्या वंदे मातरमच्या लेखनाला 150 वर्ष पूर्ण झाली. वंदे मातरम लिहून 150 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तुम्ही सगळेजण इतके जाणकार आहात, तुम्ही सगळेजण इतके ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, तुम्हाला कुठेतरी भारतभर वातावरण दिसतं का हो की 150 वर्ष झाली वंदे मातरम लिहून आणि त्याच्याबद्दल आपण व्यक्त व्हावं, आपण त्या वंदे मातरमचा इतिहास जाणून घ्यावा. ते वंदे मातरम म्हणजे काय आहे असं की एका शिरीष कुमार नावाच्या एका 8वीतल्या मुलाला असं वाटलं की वंदे मातरम म्हणत म्हणत आपण हसत हसत पोलिसांच्या गोळ्या झेलाव्यात आणि आपला देह अर्पण करून टाकावा. 8वीतलं एक मूल फक्त आणि फक्त त्याला वंदे मातरम म्हणायचं असतं म्हणून त्याच्या आयुष्याची आहुती करून टाकतं. इतका हा मोठा या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण झालेला मंत्र वंदे मातरम आणि त्या मंत्राचं उच्चारण होऊन 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि दुर्दैवाने या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी इतकं मोठं योगदान दिलेल्या त्या मंत्राबद्दल आपल्याकडे जाणीवच नाही, आपल्याकडे जागृतीच नाही. म्हणून या अशा वातावरणामध्ये अलकाताईंना असं वाटलं की या वंदे मातरम बद्दल बोलण्यासाठी मला बोलवावं. खरं तर मी अनेक माध्यमांमधून जिथे जिथे माझी सावरकरांवर व्याख्यान होतात, जिथे जिथे वेगवेगळ्या क्रांतिकारकांवरती व्याख्यान होतात, त्या सगळ्या व्याख्यानांमध्ये मी वंदे मातरमला आता लिहून 150 वर्ष पूर्ण होत आहेत हे सांगायचा प्रयत्न करत असतो. कारण त्या सगळ्या क्रांतिकारकांनी फासावर जाताना एकच शब्द त्यांच्या मनामध्ये बोलून ते गेलेले होते आणि तो एक शब्द म्हणजे या राष्ट्राचा राष्ट्रमंत्र आहे, तो मंत्र म्हणजे वंदे मातरम. आपण ऐकतो ते गाणं की काय वेद मंत्रा होऊन आम्हा वंदे वंदे मातरम, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. लाखो वीर, त्याची गणती नाही, अशा कित्येक क्रांतिकारकांनी त्या वंदे मातरमसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं आणि आज दुर्दैवाने त्या वंदे मातरमचा उपयोग राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जे झालं त्याच्यासाठी केला जात नाही. तर या राष्ट्रात अशा प्रवृत्ती आहेत सध्याच्या घडीला ज्या असं म्हणतात की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. लक्षात येतंय तुमच्या? या देशात आज अशी अनेक माणसं आहेत जी छाती डोकपणे म्हणतात की आम्ही वंदे मातरमच म्हणायला तयार नाही. किती दुर्दैव आहे बघा की कुठे तो वंदे मातरम या शब्दांसाठी फासावर अर्पण होणारा आमचा देशातला एक एक क्रांतिकारक आणि कुठे आजच्या या देशातले लोक की जे म्हणतात आम्ही वंदे मातरमच म्हणतात. म्हणून आजच्या काळात, म्हणून आजच्या पिढीला, म्हणून आज पुन्हा पुन्हा
त्या वंदे मातरमची उजळणी करणं आवश्यक आहे. मी उजळणी हा शब्द वापरतोय. उजळणी महत्वाची आहे. तुम्ही आम्ही सगळेजण शासकीय समारंभांच्या शेवटी वंदे मातरम म्हणतो. ते वंदे मातरम अगदी छोटं असतं. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम हे आपण म्हणतो. पण संपूर्ण वंदे मातरम काय आहे? काल यावंसं वाटलं बंकिमचंद्रांना, काय प्रेरणा होती त्या बंकिमचंद्रांची हे आपल्याला माहितीच नसतं. आपण कुठवर म्हणतो बघा, शुभ्र ज्योत्स्नाम पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितां द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम. बस इतकंच वंदे मातरम आपण म्हणतो. म्हणजे आपण पिक्चरचा ट्रेलर बघतो फक्त. सिनेमा क्षेत्रातली आणि या सगळ्या टेलिव्हिजन क्षेत्रातली इतकी आघाडीची नटी असल्यामुळे मी आता जरा सिनेमाची उदाहरणं हळूहळू देणार आहे, थोडी थोडी ती आवश्यक आहे. तर या नुसता ट्रेलर आपण म्हणतो, पण त्याच्या पलीकडे खरा अर्थ आपल्याला माहिती असतो का? किती जणांना पाठ आहे वंदे मातरम मला सांगा? फार थोडी माणसं आहेत ज्यांना पाठ सुद्धा नाही, ज्यांना माहीत सुद्धा नाही. असं ते वंदे मातरम, त्या वंदे मातरमची 150 वर्षांची गाथा. आणि ते वंदे मातरम आज का पुन्हा पुन्हा उजळलं पाहिजे? आज का त्या वंदे मातरमचा खरा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे? हे सगळ्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मी एका अत्यंत महत्वाच्या अशा प्रसंगाने सुरुवात करणार आहे, जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ज्या नावातनं एका जागतिक संघटनेचा उदय झाला आणि जी संघटना आज जगातली सर्वोत्तम संघटना म्हणून काम करते, अशा माणसाबद्दल ती गोष्ट आहे. अशा माणसानं वंदे मातरमसाठी काय केलंय त्याचं ते उदाहरण आहे. आपल्याला आश्चर्य वाटणार आहे. काय प्रसंग आहे बघा तो. बंगालची फाळणी झालेली होती आणि बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रभर त्या बंगालच्या फाळणी विरोधामध्ये वंदे मातरमचा नारा सगळ्या देशभर असा अक्षरशः तो गुंजत होता. आणि नागपूरच्या त्या शाळेमध्ये एक मुलगा, पर्यवेक्षक नुकतेच असे त्यांच्या केबिन मधनं बाहेर पडलेले होते. आणि पर्यवेक्षक बाहेर पडल्यानंतर काय झालं तर ते पर्यवेक्षक, त्यांच्या हातात एक सर्क्युलर होतं. त्या सर्क्युलरला नाव दिलेलं होतं रिस्ले सर्क्युलर. नागपूरच्या सिटी हायस्कूल मधला हा प्रसंग मी आपल्याला सांगतोय. 100 वर्षांपूर्वीचा आहे. त्यांच्या हातामध्ये ते रिस्ले सर्क्युलर होतं आणि त्या सर्क्युलर मध्ये ब्रिटिश त्या कलेक्टरने ते सर्क्युलर पाठवलेलं होतं. आणि त्यांनी त्या सर्क्युलर मध्ये असं लिहिलेलं होतं की या बंगालच्या फाळणीनंतर देशभर वंगभंग आंदोलनाच्या निमित्ताने जी वंदे मातरम या गीताची एक लाट आलेली आहे ना, ते वंदे मातरम तुमच्या शाळेत तुमच्या मुलांच्या तोंडी म्हटलेलं आम्हाला चालणार नाही. नागपूरची ती शाळा, पर्यवेक्षकांकडे आदेश आला की वंदे मातरम म्हटलेलं चालणार नाही. काय करतील ते पर्यवेक्षक बिचारे, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. त्या पर्यवेक्षकांनी ते सर्क्युलर घेतलं आणि ते सर्क्युलर घेऊन ते पर्यवेक्षक शाळेच्या प्रत्येक तुकडीमध्ये जाऊन त्या मुलांना दरडावून सांगायला लागले. ते गेले, पहिल्या वर्गामध्ये ते गेले आणि कुठेतरी काहीतरी करून त्या मुलांना चावूल लागलेली होती की अशा अशा पद्धतीचं एक सर्क्युलर येणार आहे आणि या सर्क्युलर मध्ये असं सांगितलेलं असणार आहे की इथून पुढे तुम्हाला तुमच्या देशात, तुमच्या शाळेत, तुमच्या वर्गात तो राष्ट्रमंत्र उच्चारता येणार नाहीये. आज बघा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर त्या प्रत्येक शाळेमधून वंदे मातरम म्हटलं जातं की नाही? आपण कुठे ऐकतो? शाळा सुरू होताना राष्ट्रगीत आणि शाळा संपताना राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ते वंदे मातरम शाळेत म्हणायचं नाही. मुलाला बातमी कळली आणि मुलं पेटून उठली. त्यांचं नेतृत्व करणारा तो एक मुलगा होता आणि तो मुलगा म्हणाला की कोण आहे ब्रिटिश सरकार, माझ्या आईवर मी प्रेम करायचं नाही. मला सांगा, कुठल्या तरी परदेशात आलेला कुठला तरी माणूस आम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आईचं गुणगान उच्चारायचं नाही, तुम्ही तुमच्या आईचं कौतुक करायचं नाही, तुम्ही तुमच्या आईवरती प्रेम करायचं नाही. असं कोणीतरी तिसरा माणूस आपल्या घरात येऊन आपल्याला सांगेल आणि आपण ते ऐकायचं का? मला सांगा, आपल्या घरात जर कोणीतरी माणूस घरात शिरला चोर तयाला मानियाला राजा असं म्हटलंय आपल्याकडे, घरात शिरलेला चोर, त्या चोराला कधी आपण ये बस देवाणखान्यात असं म्हणतो का? नाही ना. मग घरात आमच्या राष्ट्रावरती आलेलं संकट जे इंग्रज आहे ते इंग्रज आम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या देशात वंदे मातरम म्हणायचं नाही. ते आम्ही ऐकायचं. तो मुलगा असा वर्गात उभा राहिला, त्याला दिसतायत ते पर्यवेक्षक येताना आणि ते पर्यवेक्षक येताना दिसल्या त्याने त्या सगळ्या वर्गासमोर असं सांगितलं की ते जर आता आदेश घेऊन आले की तुम्ही वंदे मातरम म्हणायचं नाही तर त्या सगळ्याला आपण विरोध करायचा. असं म्हणून तो मुलगा पटकन आत गेला, त्याच्या बाकावर बसला. पर्यवेक्षक आत आले
ते आत आले आणि ते मोठमोठ्यानं ती नोटीस वाचून दाखवायला लागले की आत्ताच तो कलेक्टरचा आदेश आलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथून कुठेतरी विरोध करायचा म्हणून जर शाळांमधनं तुमची मुलं वंदे मातरम गाणार असतील तर वंदे मातरम गाण्यासाठी आम्ही संपूर्णपणे बंदी आणत आहोत. त्यांची सूचना वाचून संपली, त्यांची पाठ वळली, त्यांचं पाऊल वर्गाबाहेर जाणार. तेवढ्या त्या 30-35 जणांचा वर्गाच्या वर्ग उभा राहिला आणि तो उभा राहून पाठ फिरवणाऱ्या पर्यवेक्षकांकडे मोठमोठ्यानं बघून वंदे मातरम एका तालात आणि एका सुरात म्हणाला. पर्यवेक्षकांना वाटलं आता आपण सूचना वाचली, आता आपण सर्क्युलर वाचलं, वंदे मातरम म्हणायचं नाही, वंदे मातरम म्हणू नका. आणि हा वर्ग काय करतोय? हा वर्ग वंदे मातरम म्हणतोय. बरं, तो वर्ग ज्या तन्मयतेनं आणि ज्या आत्मीयतेनं वंदे मातरम गायला लागला, पर्यवेक्षक दुसऱ्या वर्गात डोकवून बघायला लागले. तो स्वर, तो आवाज कमी होण्याची चिन्ह नव्हती, तो आवाज वाढत होता. एका वर्गात वंदे मातरमचे सूर दिनांताना बघून दुसरा वर्ग उठला, दुसऱ्या वर्गात वंदे मातरम, तिसऱ्या वर्गात वंदे मातरम. नागपूरच्या त्या सिटी स्कूलच्या 13 वर्गातनं वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलय शीतलाम सस्य श्यामलाम मातरम हा राष्ट्रमंत्र असा मोठमोठ्या आवाजामध्ये सगळा आसमंत भारून टाकायला लागला. आणि काय झालं त्या शिक्षकांना, किती शिक्षक, 10 शिक्षक, 20 शिक्षक, 15 शिक्षक, अहो मुलं किती, एकेका वर्गाची 30-30, 35-35, 40-40 मुलं एका तालात एका सुरात वंदे मातरम गायला लागली. शिक्षकांना कळेना कसं थांबवायचं मुलांना, कसं आवडायचं मुलांना, कसं सांगायचं मुलांना की राजांना तुम्ही आज जे करताय ना ते उद्या कदाचित तुमच्या शिक्षणावरती बालन टाळायला कारणीभूत ठरेल रे. हे करू नका, इथे जाऊ नका. मुलं कसली ऐकतात मित्रांनो. नागपूरची ती शाळा त्या वंदे मातरमच्या शब्दांनी दुमदुमून गेलेली होती शाळा. त्या मुलांनी वंदे मातरम म्हटलं. वंदे मातरम नंतर भारत माता की जय असा पुन्हा एकदा निनाद केला. आणि त्या निनादानंतर काय झालं, जवळच पोलीस चौकी होती, त्या पोलीस चौकीपर्यंत त्यांच्या वंदे मातरमचे सूर गेले. पोलीस आले, त्यांनी जाऊ विचारलं पर्यवेक्षकांना. ते म्हणाले आता तासाभरापूर्वी आमच्या या पोलीस चौकीतून आमच्या कलेक्टरचा आदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला ना, तो आदेश तुम्ही दिला नाही तुमच्या मुलांना. हे काय करताय? कोण म्हणतंय वंदे मातरम? मला घेऊन चला. कुठे आहे तो पहिला वर्ग ज्या वर्गातनं पहिल्यांदा वंदे मातरम गायला सुरुवात झाली? मला घेऊन चला त्या वर्गामध्ये. पोलीस आले, पर्यवेक्षक घेऊन गेले, पोलिसांनी त्या मुलांना उभं केलं आणि त्या सिटी हायस्कूलची मुलं पोलीस विचारतायत कोण आहे तो मुलगा ज्यानं तुम्हाला सांगितलं या देशात वंदे मातरम आपण म्हटलंच पाहिजे? कोण आहे तो मुलगा ज्याने तुम्हाला सांगितलं वंगभंगाच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिलाच पाहिजे? कोण आहे तो मुलगा ज्यानं तुम्हाला सांगितलं बंगालच्या फाळणीविरोधात आपण वंदे मातरमला पाठिंबा दिला पाहिजे? उभं राहा. आणि काय असते ना मित्रांनो, कोण आहे तो मुलगा पोलीस विचारतायत. आणि 30-35 जणांचा अख्खा वर्गाच्या वर्ग उभा आहे. अख्खा वर्गाच्या वर्ग. तुम्हाला ते एका मुलाचं नाव ऐकून तुम्हाला काय करायचंय? आम्ही आहोत, हाय मी आहे, आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळे जण वंदे मातरम म्हणणार आहोत. आमच्या सगळ्यांचा राष्ट्रीय मंत्र वंदे मातरम. आम्ही सगळे जण उभे राहू. ती सगळे मुलं उभी राहिली. पोलीस म्हणाले असं करताय का? त्यांनी पर्यवेक्षकांना सांगितलं या मुलांना आत्ताच्या आत्ता शाळेतनं बडतर्फ करा. आपल्याला आश्चर्य वाटेल, नागपूरच्या सिटी हायस्कूलात घडलेला हा असाच प्रकार आमच्या सबनीस साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलाय. ते म्हणाले तिथून पुढे साधारणपणे 2 ते 2.25 महिने, 2 दिवस नाही, 2 रात्री नाही, 2 आठवडे सुद्धा नाही, 2 ते 2.25 महिने त्या 35 मुलांना शाळेत येण्याला त्या पोलिसांनी बंदी घातली होती. ती 35 मुलं आता शाळेत येत नाही म्हटल्यानंतर काय झालं? त्या 35 मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होतोय, त्या 35 मुलांचा अभ्यास बुडतोय असं कळल्यानंतर ज्या वर्गात वंदे मातरम गीत सुरू होतं त्या वर्गापासून प्रेरणा घेऊन इतर जे 11 वर्ग होते ज्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली होती त्या 11 वर्गातल्या मुलांनी शाळेच्या व्यवस्थापनासोबत असहकार करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं
त्यांनी सांगितलं माझ्या 35 मित्रांना जर वंदे मातरम गायल्यामुळे तुम्ही परीक्षेला बसू देणार नसाल, तुम्ही त्यांचं शिक्षण अडवणार असाल, जो त्यांचा मूलभूत हक्क आहे त्यांना शिकू देणार नसाल, तर आम्ही सुद्धा या 11 वर्गातले विद्यार्थी सुद्धा तुमच्या कुठल्याही परीक्षेला सामोरे जाणार नाही. आता प्रकरण सगळ्या नागपुरात अक्षरशः वाऱ्यासारखं पसरलं. कळे ना आता काय करायचं. 11 वर्गातली मुलं म्हणतात आम्ही परीक्षाच देणार नाही. पालकांना बोलवलं, पोरं म्हणतात पालकांचं सुद्धा आम्ही ऐकणार नाही. अशा परिस्थितीत काय करायचं. मग ते संस्था चालक आले. संस्था चालकांनी मध्यस्थी करायचं ठरवलं आणि त्यांनी असं सांगितलं की हे बघा, ज्या मुलानं तुम्हाला चिथावणी दिली, ज्या मुलानं तुम्हाला सांगितलं की वंदे मातरम म्हटलं पाहिजे, वंदे मातरम हा आमचा स्वाभिमान आहे, आमच्या आईला वंदन करण्याला आम्हाला कशाला कोणाची परवानगी पाहिजे, त्या मुलाचं नाव सांगू नका, पण वंदे मातरम म्हटलं ही आमची चूक झाली एवढं तर मान्य करा, आम्ही तुम्हाला वर्गात बसवतो. त्यांनी तोडगा काढायचा प्रयत्न केला. मुलांना असं वाटलं ठीक आहे, त्या मुलाचं नाव नको सांगूया, आपल्या सगळ्यांमुळे त्या मुलाला शिक्षा तरी होणार नाही, शिक्षा तरी वाचेल आणि वर्ष फुकट जाणार नाही, असं म्हणून तडजोड करूया, असा विचार त्या मुलांच्या मनामध्ये आला. आणि त्या मुलांच्या मनामध्ये तो विचार आल्यानंतर त्या 35 मुलांमधनं जो मुलगा होता ना, तो ज्याला त्या मुलांना चिथावणी दिली होती, तो मुलगा त्या 35 मुलांमधनं असा ताड पावलं टाकत समोर आला. पोलीस बाजूला उभे होते, त्या संस्थेचे संस्थाचालक उभे होते, पर्यवेक्षक समोर होते. ती 35 मुलं म्हणत होती अरे नको जाऊ, तू काय करतोय, कदाचित तू आहेस. हे कळल्यानंतर त्याच क्षणी तुला शाळेतनं काढलं जाईल. थोडीशी घे माघार. ऐक, तो मुलगा म्हणाला नाही, वंदे मातरम म्हणणं ही आमच्याकडनं चूक झाली हे मान्य करण्यापेक्षा ही शाळा सोडणं मी पसंत करीन, असं म्हणत तो मुलगा त्या 35 मुलांमधनं 2.5 महिन्यांनंतर ताड पावलं टाकत पुढे आला. आणि त्या पुढे आलेल्या मुलाचं नाव आता मी तुम्हाला सांगतो. तो मुलगा, त्याचं नाव, तो पुढे जाऊन एका राष्ट्रीय संघटनेच्या उद्गात्याचा मान त्याला मिळाला. त्या मुलाचं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यानंतर राष्ट्रीय विचारांची एक संघटना सुरू केली आणि ती संघटना आज जगातली क्रमांक 1 ची राष्ट्रीय विचार पोचवणारी संघटना आहे. अशी कित्येक उदाहरणं आज मी तुम्हाला देणार आहे. अशी कित्येक माणसं आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. आमचा अल्लुरी राजू नावाचा 24 वर्षांचा मुलगा, ज्या कादंबरीत बंकिमचंद्रांनी आनंदमठ कादंबरीमध्ये बंकिमचंद्रांनी वंदे मातरम पेरलं, त्या कादंबरीचं केरळमधल्या एका जंगलामध्ये 1924 साली जाहीर वाचन केलं. काय त्याचा दोष होता अल्लुरी राजूचा की तो 24 वर्षांचा मुलगा केरळमधल्या एका जंगलामध्ये फक्त आणि फक्त काय करतो, बंकिमचंद्रांनी लिहिलेल्या आनंदमठ कादंबरी घेऊन येतो. त्याचे समवयस्क असतात, 22, 25, 26, 27 वर्षांचे त्याचे मित्र असतात. त्या मित्रांसमोर तो अल्लुरी राजू नावाचा मुलगा त्यांच्या सगळ्या एकत्रितपणे चहा पाण्याच्या बैठकीमध्ये एक पान त्या बंकिमचंद्रांच्या आनंदमठाचं वाचून दाखवायला लागतो. कुणीतरी जाऊन ब्रिटिशांना सांगतं, काय सांगतं की बघा, केरळमधल्या कुठल्या तरी जंगलामध्ये असा अल्लुरी राजू नावाचा 24 वर्षांचा मुलगा, ज्या वंदे मातरममुळे या राष्ट्राचं स्वातंत्र्याचं आंदोलन पुन्हा एकदा प्राण फुंकले गेले, पुन्हा एकदा धगधगलं, पुन्हा एकदा पेटतं झालं, त्या बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीचं वाचन करतोय बरं का. सावध राहा. न जाणो त्या आनंदमठ कादंबरीमध्ये जी वर्णन केलेली आहे. काय लिहिले त्या आनंदमठ मध्ये, असंच जंगलामध्ये राहणारं संन्याशांचं ते कुटुंब आणि ते सगळे संन्यासी एकत्र येतात आणि त्या संन्याशांमधला जो त्यांचा म्होरक्या असतो, जो त्यांचा प्रमुख असतो, तो सत्यानंद गायला लागतो ते वंदे मातरम. कुणीतरी जाऊन सांगितलं बघा, जणू त्या आनंदमठात बंकिमचंद्रांनी जसं लिहिलंय, ब्रिटिशांनो सावध राहा, घाबरा, त्याची पुनरावृत्ती केरळमध्ये होते की काय. आणि भीती वाटते ब्रिटिशांना, घाबरतात ब्रिटिश. काय करतात ब्रिटिश, ते पाठवतात त्यांचं सैन्य आणि त्यांनी पाठवल्यानंतर त्यांचे आर्म्ड पोलीस अधिकारी ते जंगलामध्ये जातात
1924 सालची घटना आपल्याला सांगतो. ते त्या जंगलामध्ये जातात. आनंदमठ कादंबरीचं सामुदायिक वाचन सुरू असतं आणि त्या सामुदायिक वाचनाच्या दरम्यान ते त्या अल्लुरी राजू नावाच्या 24 वर्षाच्या मुलाला पकडतात, त्याला उभं करतात आणि त्याला उभं केल्यानंतर त्याला जाब विचारतात. मित्रांनो, काय जाब विचारतात अल्लुरी राजूला की अशा पद्धतीनं वंदे मातरम तू गातोस, वंदे मातरम गायला आम्ही बंदी घातलेली आहे, संपूर्ण भारतात वंदे मातरम तुला कुठेही म्हणता येणार नाही असे आदेश आम्ही काढलेले, तरी सुद्धा या इथे एकांतात या इथे जंगलात तू तरुणांना एकत्र करतोयस आणि वंदे मातरमचं गायन करतोयस, हे आत्ताच्या आत्ता थांबव, आत्ताच्या आत्ता बंद कर असं म्हणून त्याच्याजवळ असलेल्या आनंद मठाच्या प्रती हिसकावून घेण्यासाठी ते पोलीस पुढे जातात. त्या पोलिसांची आणि त्या 24 वर्षाच्या मुलाची झटापट सुरू होते. त्या झटापटी दरम्यान त्या पोलिसांना विरोध करण्यासाठी त्याचे जे 10-12 मित्र असतात ते मित्र त्याच्या भोवती गोंधळ करून उभे राहतात. त्याच्या हातात असलेली ती आनंदमठ कादंबरीची प्रत तो 24 वर्षांचा मुलगा काही केल्यास सोडत नाही. ते ओढतायत, त्याला मारतायत, त्याला मारहाण करतायत. शेवटी तो 24 वर्षांचा कोवळा मुलगा त्या आनंद मठाची प्रत सोडत नाही. म्हटल्यानंतर काय घडतं, शेवटी पोलिसांना अक्षरशः गोळीबार करावा लागतो आणि एकामागून एक 4 गोळ्या 24 वर्षांच्या एका युवकावर झाडल्या जातात आणि त्या 4 गोळ्या झाडून अल्लुरी राजू नावाचा मुलगा त्या केरळमधल्या जंगलामध्ये आपला देह सोडून देतो. या वंदे मातरमसाठी अर्पण. मी आपल्याला खात्रीने सांगतो मित्रांनो, मी आपल्याला खात्रीने सांगतो की 150 वर्ष लिहून झाली अशा 150 क्रांतिकारकांची यादी मी आपल्याला देऊ शकेन. जे 150 क्रांतिकारक वंदे मातरम म्हटलं म्हणून जन्म ठेवले. असे 150 क्रांतिकारक वंदे मातरम म्हटलं म्हणून फासावर गेले. असे 150 क्रांतिकारक जे हातामध्ये तो भगवा ध्वज, ती भगवद्गीता आणि मुखात वंदे मातरम म्हणत म्हणत हसत हसत फासावर गेले. अशी कित्येक वर्तमानपत्र या देशामध्ये झाली, अशी कित्येक आंदोलनं या देशामध्ये झाली. अशी माणसंच नाही हो, मातंगिनी हाजरांसारख्या अनेक महिला, ज्या महिलांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही, अशा महिलांना केवळ वंदे मातरम म्हटलं म्हणून पोलिसांची गोळी इथे छातीवर झेलावी लागली. कनकलता बोवा असतील, मातंगिनी हाजरा असतील, अशा कित्येक महिला क्रांतिकारक आहेत ज्या हसत हसत फासावर गेल्या. पुरुषांचीच नावं काही सांगत फक्त. अशा कित्येक महिला क्रांतिकारक ज्यांची आपल्या इतिहासाने साधी नोंद सुद्धा केलेली नाही, आपल्या इतिहासाने कधी त्याची दखल सुद्धा घेतलेली नाही आणि कधी त्यांच्या सन्मानार्थ जिथे त्यांनी आपला प्राण सोडला ना, त्या त्यांच्या दहनभूमीवर आपण म्हणतो ना, नाही चिरा नाही पडती तेथे कर माझे जुळती. अशा कित्येक अनाम हुतात्म्यांच्या समोर कर जुळवावे, किंवा त्यांची आठवण तरी काढावी. म्हणून आज तुमच्या पुढे पुन्हा एकदा हे वंदे मातरम सांगावं असं वाटतं. का लिहावं असं वाटलं, का लिहावं असं वाटलं बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांना? असं काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये, असं काय होतं त्यांच्याकडे की ज्यांना एक अक्षरशः, मी आपल्याला सांगतो, फार थोडी गाणी आहेत अशी की ज्या गाण्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे. राष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी फार थोडी गाणी असतात. संपूर्ण स्वातंत्र्य लढा जर आपण काढला तर त्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक असं गाणं जर काढा असं सांगितलं तर आज चटकन वंदे मातरम हे एकच नाव आपल्या समोर. हिंदीतलं ते सर्वोत्तम गाणं जर कुठलं म्हटलं तर आपल्या पुढे 1-2च नावं येतात, अशी 10-15 नावं येत नाही. मराठीतलं सर्वोत्तम राष्ट्रभक्ती गीत काढा असं आपण जर म्हणलो तर चटकन आपल्या पुढे नाही मनसी नाही परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या ओळी येते. तसं संपूर्ण राष्ट्राचा एकच मंत्र कुठला असेल तर तो वंदे मातरम. अशी आपसूक आपल्या मुखावरती नाव येतात. ते ज्यानं लिहिलं तो माणूस किती ग्रेट असेल आपण कधी विचार करतो. आपण नुसतं बंकिमचंद्र चॅटर्जी नंतरचे अधिक चट्टोपाध्याय, ही सगळी बंदोपाध्याय, चट्टोपाध्याय, मुखोपाध्याय अशी सगळी बंगाली माणसांची नावं, म्हणजे ब्रिटिशांना पूर्ण नावं म्हणता यायची नाहीत, त्याच्यामुळे मग ती चट्टोपाध्याय वगैरे त्यांनी काढली. चॅटर्जी, बॅनर्जी अशी त्याची सगळी शॉर्ट फॉर्म सुरू केली. त्यातनं ते बंकिमचंद्र चट्टोपाध्यायचे झाले चॅटर्जी. ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, काय सुंदर त्यांचं वर्णन आहे. बंकिमचंद्रांच्या ऋषी बंकिमचंद्र नावाचं एक अप्रतिम चरित्र आपल्या पुण्याचे सबनीस साहेब आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. अप्रतिम चरित्र आहे, वाचा कधीतरी. मला खरंच कुतूहल वाटतं की ही जी सगळी इतकी ग्रेट लेखक मंडळी आहे की काय असं कालवा झाली असेल त्यांच्या हृदयामध्ये. ते मूल जन्माला येण्याच्या आधीच्या ज्या प्रसूती वेदना असतात ना, त्या प्रसूती वेदना ती आईच जाणू शकते फक्त. आणि इथे किती उलट आहे बघा, इथे किती उलट आहे बघा.
त्या आईच्या पोटी जन्म घेतलेल्या एका मुलानं त्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं गाणं लिहिलं. तर आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्याच्या काय प्रसूती वेदना असतील, त्याची जडणघडण कशी असेल, काय सुंदर लिहिलंय. बंकिमचंद्रांचं चरित्र जर आपण बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. बंकिमचंद्रांचे आजोबा जे होते ते आजोबा प्रचंड प्रमाणामध्ये संन्याशांची सेवा करत होते. बंकिमचंद्रांच्या घरी त्यांच्या आजोबांनी श्रीकृष्णाचं एक मंदिर उभारलेलं होतं. त्या मंदिरामध्ये अनेक साधू संत यायचे आणि ते साधू संत आल्यानंतर ते त्यांच्या घरी मुक्कामाला असायचे. त्याच्यामुळे संन्यासी हा जो धागा आहे, हा धागा लहानपणापासून बंकिमचंद्रांना माहिती होता, कारण लहानपणापासून अशा अनेक संन्याशांचं दर्शन बंकिमचंद्रांनी घेतलेलं होतं. आपण जर बंगालचा इतिहास बघितला तर सगळ्यात आधी आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांनी त्यांच्या इनिशियल काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या वखारी स्थापन केल्या त्या वखारी बंगालमध्ये आहेत. बंगालमध्ये समुद्राच्या मार्गाने ब्रिटिश इथे आले आणि त्यांनी बंगालमध्ये त्यांच्या वखारी स्थापन केल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण ऐतिहासिक नोंदी काढून बघा. बंगालमध्ये त्यांनी वखारी स्थापन केल्यानंतर ब्रिटिश या देशामध्ये केवळ व्यापाराच्या निमित्ताने आलेले नाहीत, तर ते या देशावरती पुढे मागे कधीतरी राज्य करतील ही जाणीव सगळ्यात आधी जर कोणाला झाली असेल तर ती बंगालमधल्या संन्याशांना झालेली आहे. आणि त्या जाणीवेतनं मग बंगालमधल्या संन्याशांनी काय केलं, त्यांना ती जाणीव झाली. आणि ढाका इथले आपल्याला आश्चर्य वाटेल, पूर्वीचं बंगाल अतिशय मोठं म्हणजे त्याच्यानंतर बांगलादेश वगैरे पुढे सगळे ते, तर त्या सगळ्या बंगालमध्ये ढाका इथे आपल्याला आश्चर्य वाटेल बंकिमचंद्रांनी नोंद केलेली आहे की का त्यांना असं वाटलं की संन्याशांचं बंड आणि त्या संन्याशांच्या आनंदमठ कादंबरीत वंदे मातरम यावं. कारण त्याला त्यांनी उत्तर दिलं, ते असं म्हणाले की माझे आजोबा मला सांगायचे की या राष्ट्रावरती ब्रिटिशांचं पारतंत्र्य आल्यानंतर ते ब्रिटिश या देशावर कधीतरी राज्य करतील, या देशातल्या लोकांना त्रास देतील आणि त्याच्याबरोबर या देशातनं बहुत मोठा आर्थिक फायदा उचलतील. हे बंगालमधल्या संन्याशांनी ओळखलं आणि त्या संन्याशांनी ढाका इथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारींसोबत युद्ध केलं. 2 वखारी सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या संन्याशांनी अक्षरशः नेस्तनाबूत केल्या. त्यांनी विजय मिळवला तिथे. पण दुर्दैवानं त्यानंतर ब्रिटिशांनी भारतभर पाय पसरले, हळूहळू पसरले आणि त्यांच्या असं लक्षात आलं ही जी संन्याशी मंडळी आहेत ही संन्याशी मंडळी या देशात शिक्षण प्रसाराचं काम करतात. आपण लक्षात घ्या, आपली संस्कृती किती सुंदर आहे बघा. मॅकॉलीची शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये येण्याच्या आधी आपल्या देशात काय शिक्षण पद्धती होती, आपल्याकडे साधारणपणे प्रत्येक गावागावामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आणि ती गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये जे आमचे गुरु असायचे त्या गुरूंपुढे आपण आपल्या मुलांना पाठवायचो आणि त्या मुलांना पाठवल्यानंतर मग ते मुख्यतः काही प्रापंचिक असले तरी त्यातला बहुतांश वाटा संन्याशांचा असायचा आणि मग ते गुरु त्या मुलांना ज्ञानदान करायचे आणि मग संपूर्ण भारतभर असं शिक्षणाचं जाळं विणलं जायचं. मग ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं जर खऱ्या अर्थानं हे संन्यासी या देशामध्ये शिक्षण व्यवस्था राबवत असतील तर ती आधी उखडून टाकली पाहिजे. म्हणून त्यांनी मॅकॉलीची शिक्षण पद्धती या देशामध्ये आणली आणि आपल्या माणसांना पाकिट परंपरेची सवय लागली. कारण याच्या आधी पाकिट परंपरा कधी नव्हतीच आपल्या संपूर्णपणे देशात. त्यांनी ती आणली, आपली शिक्षण पद्धती उघडून टाकली. त्याचं कुठेतरी दुःख बंकिमचंद्रांना झालेलं हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि 3 प्रसंग त्यांच्या आयुष्यातले वंदे मातरम हे गाणं त्यांनी लिहिलं त्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात घडून गेलेले 3 महत्वाचे प्रसंग आपल्याला सांगतो. अक्षरशः त्या 3 प्रसंगांमध्ये ते ताऊन सुलातून निघाले. ते म्हणाले की माझे आजोबा मला सांगायचे, त्या सगळ्या आपल्या इतिहासाबद्दल सांगायचे आणि माझ्या आजोबांनी सांगितल्यानंतर माझ्या मनात अर्थात या राष्ट्राबद्दल या देशाबद्दल प्रेम निर्माण झालेलं होतं. पण लहानपणी मी ज्या शाळेमध्ये शिकायचो ती शाळा इंग्रजी माध्यमाची होती आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असल्यामुळे मिस्टर टॉड यांची ती शाळा होती. आणि त्या टॉड यांच्या शाळेमध्ये मी गेल्यानंतर 2दा-3दा मी बघितलं माझ्यासोबत जे ब्रिटिश लोक परदेशात इथे आलेले होते आणि ज्यांची काही थोडीफार कुटुंब स्थायिक झालेली होती, अशा काही मित्रमंडळींसोबत माझी ओळख झाली. आणि ती नुसती ओळख होती तोवर ठीक होतं, पण नंतर आमची शाळा झाल्यानंतर मी हलकेच कधीतरी त्या मित्रमंडळींसोबत खेळायला जायला लागलो. आणि एक दिवस असं झालं, त्या टॉड यांच्या शाळेतली काही माझी मित्रमंडळी शाळेत माझ्याशी छान बोलायची, नीट बोलायची, पण शाळा संपल्यानंतर एक दिवस चहापानाचा कार्यक्रम होता आणि त्या चहापानाच्या कार्यक्रमासाठी ते सगळे एकत्र जमले. त्यांनी मला बोलवलंच नाही आणि त्यांनी मला बोलवलं नाही याचं कुठेतरी माझ्या मनात दुःख होतं. मी त्यांना विचारलं, माझेच मित्र ते, माझ्याच वयाचे ते, त्यांना मी विचारलं की का रे तुम्ही मला का बोलवत नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तू भारतीय आहेस, तू आमच्या सोबत शाळेत शिकतोस, हीच गोष्ट तुझ्यावर उपकाराची
आमच्यासोबत चहा पिण्याची तुझी लायकी तरी आहे का? एका मुलाला सांगतायत ब्रिटिशांची पोरं, काय मनावरती परिणाम झाले असतील त्या बालबंकिमाच्या. तो म्हणाला की अरे बापरे, जे ब्रिटिश जगाला तत्वज्ञान शिकवतात त्या ब्रिटिशांमध्ये साधी मानवता नाही, साधी करुणा नाही, साधी सहृदयता नाही, समानता तर त्याही पलीकडची गोष्ट आहे. ती समानता सुद्धा त्या ब्रिटिशांमध्ये नाही. असे ब्रिटिश आम्हाला आता शिकवणार, आमच्यावर राज्य करणार. बालपणापासून आजोबांनी जे राष्ट्रभक्तीचं बाळगून फिरलं त्यामध्ये अशी वाढ होती. दुसरा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडला. हेच बंकिमचंद्र ज्यांना त्यांच्या बांधवयामध्ये ब्रिटिश मित्रांनी हिणवलं होतं की तुम्ही आमच्यासोबत चहा पिण्याच्या लायकीचे नाही, हे बंकिमचंद्र नंतर शिकले आणि आपल्याला आश्चर्य वाटतं ते मॅजिस्ट्रेट झाले. मॅजिस्ट्रेट झालेले बंकिमचंद्र एक दिवस त्यांचा सगळा तो लवाजमा रस्त्यावरनं जात होता आणि तो रस्त्यावरनं जात असताना एका ग्राउंडवरती काही ब्रिटिश पोलीस अधिकारी क्रिकेट खेळत होते. पण ते क्रिकेट खेळत असताना गंमत अशी झाली की ते अचानक त्या ब्रिटिशांनी तो बॉल त्या रस्त्यावरती मारला आणि एका तिथल्या पोलिसाला बाहेर यावं लागलं तो बॉल आणण्यासाठी. तो फील्डिंग करत होता आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी बॉल उचलला आणि बॉल उचलल्यानंतर त्यांनी समोर बघितलं तर कुणाचा तरी असा मोठा थाटावाटात लवाजमा जातोय. त्यांनी सहज कुतूहलाने बघितलं आणि कुतूहलाने बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, आत त्या बघितल्याने डोकं बघितलं, अरे बापरे, भारतीय माणूस आहे. आणि मग भारतीय माणूस अशा पद्धतीनं आपण इथे क्रिकेट खेळतोय, आपण बॉल उचलतोय, आपल्या समोर वाजत गाजत मिरवणुकीत जातो, याचं त्याला दुःख झालं, त्याचा अहंकार दुखावला आणि त्यानं काय केलं, त्यानं त्या बगीमध्ये बसलेल्या मॅजिस्ट्रेट बंकिमचंद्रांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. बंकिमचंद्रांच्या मनावरती पुन्हा एकदा ती गोष्ट जाणवली, त्यांच्या खोलवर ती गोष्ट त्यांना पोहोचली. ते म्हणाले की मी माझ्या शिक्षणानं मॅजिस्ट्रेट पद मिळवलं आणि एक साधा पोलीस जो क्रिकेट खेळतोय मैदानावरती, तो पोलीस मला येतो आणि एका मॅजिस्ट्रेटला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. अर्थात बंकिमचंद्रांनी पुढे त्याच्यावरती केस दाखल केली, खटला भरला. तो खटला बंकिमचंद्र जिंकले बरं का. आणि ज्यानं त्याला शिवीगाळ केलेली होती बंकिमचंद्रांना, त्याला जाहीरपणे माफी मागायला लागली. सगळं घडलं. पण हे सगळं घडल्यानंतर मनात एक बोच होती की आपण आपल्या बुद्धिमत्तेला कितीही वरचढ असलो तरी सुद्धा त्यांच्या मनात आपल्याबद्दल कनिष्ठत्वाची भावना आहे. ते आपल्यावर राज्य करतायत, त्याचं राज्य इथून गेलं पाहिजे, आपण आपलं सार्वभौम राज्य स्थापन केलं पाहिजे, ही भावना. आणि त्या भावनेतनं बंकिमचंद्र लिहायला लागले आणि त्यांच्या लेखनाचा परिणाम दीनबंधू मित्र हे त्यांचे एक सख्खे मित्र, त्या दीनबंधू मित्रांसोबत बंकिमचंद्रांनी नाटक लिहिलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, काय विलक्षण प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यामधला. त्यांनी नाटक लिहिलं. नाटक लिहिल्यानंतर ते नाटक बसवलं आणि त्या नाटकाचा प्रयोग झाला. आता नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधलं मोठं नाव त्या काळात. ईश्वरचंद्र विद्यासागरांना पहिला प्रयोग बघायला बोलवलं आणि ते जे नाटक बंकिमचंद्रांनी लिहिलेलं होतं त्या नाटकामध्ये इतक्या विलक्षण घटना होत्या. त्या अशा होत्या की सर्वसाधारणपणे ब्रिटिश लोक आपल्या देशामध्ये येतात, ते आपल्या शेतकऱ्यांवर कसा जुलूम करतात, आपल्या शेतकऱ्यांकडनं कवडी मोल दरामध्ये कच्चा माल विकत घेतात आणि मग तो कच्चा माल ते परदेशामध्ये पाठवतात, त्याच्यावरती प्रक्रिया करतात आणि वगैरे वगैरे करून मग कसे आपल्या ब्रिटिश आपल्या खिशातल्या लोकांचे पैसे जातात, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत वगैरे वगैरे. मित्रांनो, हे नाटक इतकं परिणामकारक होतं की या नाटकामध्ये मिस्टर टॉड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका जो नट करत होता, आज मुद्दाम नाट्य क्षेत्रातली व्यक्ती इथे त्याच्यामुळे उदाहरण जास्त चपखलपणे सांगतो, तो जो टॉड नावाचा व्यक्ती त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका करत होता. ईश्वरचंद्र विद्यासागर असे पहिल्या रांगेत बसलेले होते, नाटक सुरू होतं आणि तो टॉड नावाचा ब्रिटिश अधिकारी त्या शेतकऱ्यावरती असा भयानक जुलूम करत होता. बंकिमचंद्रांनी असे शब्द त्याच्या मुखामध्ये लिहिलेले होते की ती सगळी जनता अक्षरशः अरे रे थांबवा त्याला, असं घडायला असं बोलत होती. आणि त्या ईश्वरचंद्र विद्यासागरांना काय झालं काय कुणाच ठाऊक, ते शब्द त्यांच्या कानाला भिडले, कानाला भिडून त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले आणि ती कळ इतकी तीव्र होती की ईश्वरचंद्र विद्यासागर पहिल्या रांगेत उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांनी आपल्या पायातला जोडा काढला आणि तो जोडा काढून मिस्टर टॉड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका जो नट करत होता त्याच्या अंगावर तो जोडा फेकून मारला. काय घटना आहे, फेकून मारला. बंकिमचंद्रांना असं लक्षात आलं, तिथे खऱ्या अर्थानं तो आंतरिक अग्नी प्रज्वलित झाला. ते म्हणाले की आतापर्यंत आपल्या मनामध्ये चीड आहे फक्त ब्रिटिशांवर,
आतापर्यंत आपल्याला असं वाटतं की आता हाकलून घेण्यासाठी काहीतरी करावं. ते करायसाठी आपण पहिलं पाऊल उचललं, नाटक लिहिलं, नाटकाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने लोकांना जाणवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शब्दांचा परिणाम काय झाला. आपल्या शब्दांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखा माणूस पुढे आला आणि तो माणूस पुढे येऊन त्या माणसाला असं वाटलं की खणखणीत जोडा त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला. ही घटना साधी नव्हती मित्रांनो, ही घटना साधी नव्हती, ही घटना सोपी अजिबात नव्हती. ही घटना 1909 साली महाराष्ट्रात किचकवध नावाचं नाटक आलं आणि त्या नाटकानंतर सेन्सॉरशिप हा प्रकार पहिल्यांदा भारतात लागू झाला. त्याच्या जवळपास 50-60 वर्ष आधीची आहे. याचा अर्थ कळतोय का आपल्याला? याचा अर्थ ब्रिटिशांचं सरकार किती तीव्र असेल. 1857चं स्वातंत्र्य समर घडल्यानंतर संपूर्णपणे 30 वर्ष संपूर्ण देशामध्ये फक्त 2 राष्ट्रीय उठावे, फक्त 2 राष्ट्रीय उठावे. 30 वर्ष 2 राष्ट्रीय उठावे, एक पंजाबमध्ये आणि दुसरा महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांचा उठाव. 2 उठाव फक्त, बाकी एकही उठाव नाही. अशा काळात एक नाटक बंकिमचंद्र लिहितात आणि त्या नाटकातल्या शब्दांच्या परिणामाने ईश्वरचंद्र विद्यासागर जोडा फेकून रंगमंचावर मारतात. ही भावना त्यांच्या मनात आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थानं माझ्या आईवर, माझ्या मातृभूमीवर हे ब्रिटिश लोक जो अन्याय करत आहेत त्या आईच्या रक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेले बंकिमचंद्र, ती तारीख होती 7 नोव्हेंबर 1875ची आणि 7 नोव्हेंबर 1875 या तारखेला ते अस्वस्थ झालेले आमचे बंकिमचंद्र अक्षरशः तळमळत होते. त्या प्रसूती वेदना असतात ना, त्या प्रसूती वेदना होत होत्या जणू त्यांना सहन होत नव्हतं. त्यांना वाटत होतं की आम्ही आमची चीड कशी व्यक्त करावी. या देशात कुणालाच असं का वाटत नाही आंदोलन करावं, कुणालाच असं का वाटत नाही ब्रिटिशांविरुद्ध लढून जावं, कुणालाच असं का वाटत नाही की संघटन करावं, कुणालाच असं का वाटत नाही की आपण एकत्र यावं. आणि ही जी आपली आई आहे, ही जी आपली मातृभूमी आहे, इतकी संपन्न मातृभूमी, त्या मातृभूमीवरती गेले 500, 600, 700 वर्ष सतत एक आक्रमक येतातच आहेत. कुठून सुरुवात आहे? शक आले, कुशाण आले, हुण आले, मग मुसलमान आले, त्याच्यानंतर ब्रिटिश आले. अशी 5-5 आक्रमणं या देशावर झाली आणि आमची आई बिचारी, आमची मातृभूमी बिचारी ती आक्रमणच सोचते. त्या आक्रमणाच्या टापांखाली आमची मातृभूमी पिचली आहे, झिजली आहे, पण कोणी पुढे यायलाच तयार नाही. कोणी त्या मातृभूमीबद्दल सहवेदना व्यक्त करायलाच तयार नाही. आमची मातृभूमी किती ग्रेट आहे, आमची आई किती महत्वाची हे कोणी सांगायलाच तयार नाही हो. असं म्हणून आमच्या आईबद्दलची महतीच जर तिच्या लेकरांना कळली नाही, मला सांगा त्या आईची महती तिच्या लेकरांनाच जर कळली नसेल तर बाहेरचे लोक येऊन त्या आईची काळजी करतील का? नाही ना. त्या आईची काळजी करायला तिचं पोटचं लेकरू पाहिजे. आज तिच्या लेकरांना तिची आई किती ग्रेट आहे हेच माहिती नाही. असं म्हणून त्या आईबद्दल, त्या मातृभूमीबद्दल, त्या पृथ्वीबद्दल, त्या भारत मातेबद्दल आपण काहीतरी लिहावं अशी भावना त्यांच्या मनामध्ये आली. आणि ती भावना मनामध्ये यायला एक कारण घडलं, एक निमित्त घडलं. रात्र झालेली होती त्या 7 नोव्हेंबरची आणि ते त्यांच्या घरापासून जवळच असे रात्री असे चांदणी रात्र होती. ते चांदणी रात्री असे निघालेले होते आणि निघून सतत पुढे गेले आणि अशी नदी वाहत होती, विस्तीर्ण प्रवाह वाहत होता. आणि त्या नदी किनारी काय एक कोळी, एक खलाशी तिथे होता आणि तो खलाशी असं जाळं टाकत होता. तो त्या नावेत बसलेला होता, त्याच्या होडीत बसलेला होता. तो जाळं टाकायचा प्रयत्न करत होता आणि ते जाळं टाकता तो वंदन करत होता. कोणाला? त्या नदीला. बंकिमचंद्र असे काठावरती उभे, ते बघतायत त्या कोळ्याकडे. तो कोळी काय करतोय? जाळं टाकतोय आणि जाळं टाकता त्याच्या मातृभाषेत, बंगाली भाषेत काहीतरी बोलतोय, काहीतरी गुणगुणतोय. आणि त्याचं गुणगुणणं काय आहे? तो काय म्हणतोय? तो म्हणतोय अगं नदी माय, ती नदी त्याची आई आहे ना हो. मला सांगा, ती नदीच जर नसती तर ते मासे तरी असते का? ती नदीच जर नसती तर त्या नदीच्या पोटात ना तो जे काय पकडतोय, ते पकडल्यामुळे त्याला पैसे मिळत आहेत, त्या पैशांमुळे त्याचं कुटुंब चालतंय. ते त्याचं कुटुंब चाललं असतं, त्याचा उदरनिर्वाह चालला असता? नाही, नसता चालला. त्यामुळे त्याच्या अस्तित्वासाठी ती नदी, त्याच्या अस्तित्वासाठी पूरक ठरलेली ती त्याची आईच नाही का? ती त्याची मायच नाही का? त्याच्यामुळे तो मुलगा, तो कोळी, तो असा जाळं टाकता त्या नदीचे आभार मानतो की तू आहेस ना, तुझ्या अस्तित्वामुळे आज आम्ही इथे जगतोय. आणि बंकिमचंद्रांच्या मनामध्ये ती भावना इतकी खोलवर रुजली, अक्षरशः त्या चांदण्यातील प्रकाश पाकला त्या सगळ्या देहामध्ये. आणि ती म्हणते अरे खरंच की एवढासा तो कोळी, एवढासा तो खलाशी
नुसत्या त्या नदीचे जर आभार मानतो तर आम्ही 30 कोटी भारतीय आमचं अस्तित्व आजच्या मातीमुळे, आमचं अस्तित्व आजच्या मातृभूमीमुळे, त्या मातृभूमीबद्दल काहीच बोलू नये, त्या मातृभूमीची काळजी करू नये, त्या मातृभूमीचे साधे आभार सुद्धा मानू नये का? अशा भावावस्थेमधनं ते बंकिमचंद्र पुन्हा एकदा चालत चालत आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी कागद हातात घेतला आणि कागद हातात घेतल्यानंतर झरडीनं झर 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 त्या आईबद्दल, त्या मातृभूमीबद्दल त्यांच्या त्या लेखणीतनं ती लेखणी शब्द प्रसवू लागली आणि बंकिमचंद्र लिहायला लागले, वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि मित्रांनो 7 नोव्हेंबर 1875 साली या राष्ट्रीय गीताचा, या देशाचा स्वातंत्र्यासाठीचा राष्ट्रमंत्र होणाऱ्या गीताचा बंकिमचंद्रांच्या लेखणीत जन्म झाला, ज्याला यंदा 150 वर्ष पूर्ण होणार आहे. 150 वर्ष पूर्ण होत आहेत एका गीताला आणि 150 वर्षांनी सुद्धा आज ते गीत आपल्या हृदयात आहे, आज ते गीत आपल्या मनात आहे. काय भावना व्यक्त केल्या बंकिमचंद्रांनी, काय पद्धतीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मी आपल्याला एक एक आपल्याकडे वेळ कमी आहे पण तरी सुद्धा एक उलगडून सांगणारे वंदे मातरमचा अर्थ आपण कधी कल्पनाच केली नसेल. अशा भूमिकेतनं त्यांनी त्यांच्या मातृभूमीकडे बघितलं. आपण कधी विचार करतो का? आपण कधी विचारच करत नाही. इतका विलक्षण, इतका पुढचा विचार बंकिमचंद्रांनी केला. कौतुक केलं, सुरुवातीला कौतुक केलं. काय कौतुक केलं त्यांनी? काय लिहिलं त्यांनी? वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. कशी आहे आमची भूमी? सुजलाम आहे, सुफलाम आहे. मी आपल्याला म्हणालो आता ही 5-5 आक्रमणं 800, 900, 1000 वर्ष या देशावरती झाली. मला सांगा, चोरटे कधी गरीबाच्या घरी किंवा भिकाऱ्याच्या घरी चोरी करतात का? चोरटे जर चोरी करायचं असेल तर श्रीमंतातले श्रीमंताचं घर निवडतात. याचा अर्थ तुम्हाला कळतोय? याचा अर्थ असा आहे, याचा सरळ अर्थ असा आहे की जर या देशावरती गेले 1000 वर्ष, गेले 1500 वर्ष सातत्यानं परकीय आक्रमण होत आहे तर ही भूमी, ही माती संपन्न असली पाहिजे. या भूमीमध्ये असं काहीतरी वेगळं असलं पाहिजे की जगातल्या प्रत्येक आक्रमकाला असं वाटते की आपण इथं यावं आणि इथं येऊन इथनं काहीतरी घेऊन जावं. ती भूमी संपन्न असली पाहिजे. म्हणून बंकिमचंद्र काय लिहितात? सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. इतकं सुंदर ते लिहायला लागले आणि ते लिहिता लिहिता अक्षरशः एक आपल्या मातृभूमीचं वर्णन करायला लागले. शुभ्र ज्योत्स्नाम पुलकितयामिनीं फुल्ल कुसुमितम द्रुमदल शोभिनीं, शुभ्र ज्योत्स्नाम पुलकितयामिनीं फुल्ल कुसुमितम. कुसुम म्हणजे ताटवे, फुलांचे ताटवेच्या ताटवे बगीचेच्या भूमीवरती आहेत अशी माझी मातृभूमी. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं. ज्योत्स्ना म्हणजे चांदणं, असं शुभ्र चांदणं, शुभ्र धवल चांदणं. कधी आपण खेडेगावांमध्ये जाऊन बघा, शहरांमध्ये ते दिसत नाही. असं इतकं सुंदर. मला सांगा, सूर्याच्या प्रकाशापेक्षा चांदण्या रात्री आपल्याला शांतता मिळते की नाही? तसं चांदणं ज्या भूमीमध्ये फाकलेलं आहे, तो चांदण्याचा प्रकाश जी भूमी सदोदित देते अशी माझी आई, अशी माझी मातृ. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्ल कुसुमितम द्रुमदल शोभिनीं. कुसुमांचे सडे, फुलांचे ताटवेच्या ताटवे, सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदाम वरदाम मातरम. अशी आमची मातृभूमी कशी आहे? सुखदाम आहे, वरदाम आहे, सुखदायी आहे, वरदायी आहे. या देशामध्ये ही सुखदाम आहे, वरदाम आहे. सातत्यानं इथे राहणाऱ्या नागरिकांना, इथे राहणाऱ्या त्या मुलांना जे देता येईल ते ती आई देत आलेली आहे, ते ती मातृभूमी देत आलेली आहे. तिच्या कुशीत राहणारे आपण सुखदाम वरदाम झालेलो आहोत. म्हणून मी, माझी आई, तू इतकं सगळं सुंदर आम्हाला दिलंस, तुला आम्ही वंदन करतो, तुला आम्ही वंदन करतो. इतपत आपण ऐकतो सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम. इथे आपण ऐकतो आणि शांत होऊन जातो, थांबून जातो. ही प्रस्तावना आहे, हा ट्रेलर आहे, मी तुम्हाला म्हणालो. पण आई अगं तू इतकी चांगली, तू इतकी ग्रेट, तुझं ते चांदणं, तुझ्या या इथे भूतलावरती सगळे आनंदी राहणारे आम्ही. पण काय झालं ग? तुझ्यावरती सातत्यानं परकीयांची आक्रमण झाली या भूमीवरती. मी आपल्याला म्हणालो 1000 वर्ष सातत्याने एक आक्रमक एक आक्रमक येत राहिला, हा देश लुटत राहिला आणि आम्ही तुझी लेकरं काही करू शकलो का? नाही.
कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले. आता ती वेळ आली आहे. अगं आई, अगं मातृभूमी, हे जे तुझं संपन्नता आहे, हे जे तुझं वैभव आहे, ते वैभव पुन्हा एकदा जगाला सांगण्यासाठी आम्ही तुझ्या लेकरांनी पुढे यायला पाहिजे. कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजैर धृत खरं करवाले. कोटी कोटी आम्ही तुझी मुलं आम्ही हाताने पुढे यायला पाहिजे. आणि काय म्हणायला पाहिजे? अबला केनमा येत म्हणे. या सगळ्या परकीयांना असं वाटतं का की आमची मातृभूमी, आमची जन्मदात्री अबला नाही? अबला केनमा येत म्हणे नाही, बहुबल धारिणी. अरे आम्ही तिची मुलं तुमच्या समोर आलेलो आणि तुम्हाला सांगतो आमची आई, आमची मातृभूमी अबला आहे असं समजू नका. बहुबल धारिणी. तिच्या प्रत्येक तिच्या 8 हातांमध्ये त्या भारत मातेच्या बहुबल धारिणी नमामि तारिणी. जेव्हा जेव्हा तिच्या लेकरांवर संकट आलं तेव्हा तेव्हा ती आमच्या पाठीशी. मला सांगा ही जी जन्मदात्री आपली, ती जन्मदात्री ती मातृभूमी कधी भेट करते का? ती तारणारी आहे. ती कधी चांगला वाईट भेदच करत नाही. ती चोराला सुद्धा जीव घालते आणि सज्जनाला सुद्धा जीव घालते. इतकी निरक्षीर विवेक असलेली आमची मातृभूमी, इतकी निरक्षीर विवेक असलेली पृथ्वी, ती कधी विचारच करत नाही कोण चांगलं काय वाईट. ती काय म्हणते, माझं काम आहे देत राहणं. ती देत राहते. इतकी ती निष्पक्ष आहे, इतकी ती कधी कोणाचा विचार करत नाही. आणि आम्ही तिची मुलं, आम्ही तिची काळजीच केली नाही. म्हणून कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजैर धृत खर करवाले. अबला केनमा येत भले बहुबल धारिणी. तिला अबला म्हणून खूप आम्ही ऐकून घेतलं. आमची मातृभूमी अबला आता नाही, ती अबला आहे असं समजू नका. सावरकरांनी लिहिलं होतं ना नेमच सिनेमध्ये, त्यांना असं वाटलं होतं की तो समुद्र माझ्यावरती हसतोय. त्या समुद्राला असं वाटतंय की माझी आई अबला आहे म्हणून तो माझ्यावरती हसतोय, माझ्या दुःखावरती डागण्या देतोय असं म्हणून तर सावरकरांनी समुद्राला असं म्हटलं होतं, जरी आंग्ल भूमी भय भीता रे, अबलान माझी माता रे, कथिला आहे अगस्तीचा आता रे, जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला सागरा प्राण तळमळा. ती भावना कितीतरी आधी बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम मध्ये आली आहे. ते म्हणतात अबला केनमा येत म्हणे, तिला अबला असं समजू नका. बहुबल धारिणी, सहस्रावधी शतावधी बळ तिच्या हातात आहे. बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपु दलवारिणी. ज्या दुर्गा पूजेचा उत्सव बंकिमचंद्रांच्या आजोबांच्या काळात त्यांच्या घरात होता, त्यांनी लहानपणी लिहून ठेवले की 9 दिवस आमच्या घरात त्या दुर्गा पूजेचा उत्सव चालायचा आणि त्या दुर्गा पूजेच्या उत्सवामध्ये आम्ही मग्न व्हायचो. ती कशी आहे दुर्गा पूजा? बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपु दलवारिणी. कशी आहे ती दुर्गा? आपण 9 वर्ष 9 दिवस नवरात्र साजरी करतो ना, त्या दुर्गेचं रूप. ती कशी आहे? ती नमामि तारिणी आणि रिपु दलवारिणी. रिपु म्हणजे शत्रूला मारणारी आहे. त्या नवदुर्गेनं तिच्या पायाखाली तो महिषासूर चिरडलाय. ब्रिटिशांना गर्भित अर्थ त्यांनी सांगितलंय की लक्षात घ्या, आमची आई अबला असं समजू नका. तिने ती रिपु दलवारिणी म्हणून तिला वंदन करा, म्हणून तिला वंदन करा. पुढे त्यांनी लिहिले काय आई किती ग्रेट आहेस, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. इतकी विद्या संपन्न लोकांची रांग आमच्या देशामध्ये आहे. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, तुम्ही प्राणा हा शरीर आहे. मला फार आवडतं हे वाक्य, प्राणा हा शरीर. आपण सगळेजण, आपल्याला अस्तित्व कुणामुळे मला सांगा? हा देह आहे मला मान्य आहे, पण या देहाचं चलन वलन कुठे आहे? त्याच्यात ते प्राण आहे, ते जे पंचप्राण आहेत ना आपल्या देहामध्ये, ते पंचप्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या या देहाला अस्तित्व आहे. नाही तर काय अस्तित्व आहे का? सावरकरांनी काय लिहिलंय? त्यांनी सागरा मन तळमळलं असं लिहिलं नाही हो. सावरकरांनी लिहिलंय सागरा प्राण तळमळायचं. कारण त्यांचे पंचप्राण त्यांच्या मातृभूमीसाठी तळमळत आहे. बंकिमचंद्र काय ही सगळीच माणसं, सावरकर काय, बंकिमचंद्र काय, ही सगळी माणसं असे आत कोणाचं शरीर तळमळेल? या सगळ्या माणसांचे प्राण तळमळत आहेत. तो ही प्राणा हा शरीर, तू प्राण आहे समजा. तो प्राण महत्वाचा. एकदा का तो प्राण निघून गेला की मग या देहाला काही अस्तित्वच नाही. मग त्या देहाकडे कोणी लक्ष देत नाही. त्या देहावरती अंतिम संस्कार होतो आणि तो देह निघून जातो. त्या देहाला अर्थ नाही, ते प्राण आहे तोवर त्या देहाला अर्थ आहे. म्हणून त्वमही प्राणा हा शरीर आहे. पाहुते तुम्ही मा शक्ती. मला सांगा, जे दुबळे आहे, ज्याच्या बाहूमध्ये बळ नाही, अशांना कोणी विचारतं का जगामध्ये? चिमण्यांनी जर, सावरकरांचं एक वाक्य आहे की चिमण्यांनी जर असं ठरवलं उद्या की आम्ही काही ससाण्यांवरती झडप घालणार नाही बो,
तर ससाणे चिमण्यांवरती झडप घालायचे थांबणार आहेत का? त्याच्यामुळे जे निर्बळ असतात, ज्यांच्याकडे बाहूंचं बळ नसतं, अशांनी शांततेचा संदेश देण्याला काय अर्थ आहे? ससाणे येणार, त्यांना माहिती आहे ह्या चिमण्या हे आपलं काय वाकडं करू शकणार आहे, ते येणार आणि चिमण्यांवरती झडप घालून निघून जाणार. सावरकरांचं पुढचं वाक्य आहे, ते म्हणाले की वाघासमोर जर एखादा पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. त्याच्यामुळे जे दुर्बळ माणसं असतात त्यांनी असं म्हणायचं की नाही बाबा आम्ही कोणावर आक्रमण करणार, त्यांच्या आक्रमण न करणार काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. पाकिस्तान किती म्हणू, आपल्याला सगळ्या जगाला माहिती होतं तो दुर्बळ झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी शांततेची मागणी करायला काय अर्थच नाही. तसं बाहू दे तुम्ही मा शक्ती, आमच्या बाहूमध्ये पाहू दे तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती आणि तो मारे प्रतिभा गडी मंदिरे मंदिरे. त्या भारत मातेच्या तुझ्या त्या सगळ्या रूपाची गडी मंदिरे मंदिरे. मंदिरात आम्ही देवतेची मूर्ती स्थापन करतो, पण अगं आई आमच्या हृदय मंदिरामध्ये तुझी मूर्ती विराजमान आहे. तो मारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मात्र. मग काय म्हणाले, अगं आई तुला सगळ्यांनी अबला म्हटलं पण तू तशी नाहीस, तू इतकं सगळं दिलं ते आहे. आता तुझं खरं रूप मी तुम्हाला सांगतो, तू कशी आहेस. तो ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, दशप्रहरण धारिणी शब्द आहे. तो ही दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी. तिच्या हातात शस्त्र तर आहेत पण तरी सुद्धा कमला कमलदल विहारिणी मय वाणी विद्यादायिनी मय, वाणी विद्यादायिनी मय. नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम. तू नुसती अशी नाहीयेस, तू सुख देणारी आहेस, तू संपन्नता देणारी आहेस, तू पैसा देणारी आहेस आणि तू आमच्या सगळ्या आयुष्यातल्या चराचराला व्यापून राहिलेली आहेस. कमलाम अमलाम सुजलाम सुफलाम मातरम. काय शब्द आहेत त्यांचे, तो मी दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी. म्हणजे शेवटी त्यांनी काय लिहिले, श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम. या चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात. श्यामलाम सरलाम सुस्मिताम आणि भूषिताम. श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यातल्या ज्या चार प्रमुख महत्वाच्या गरजा आहेत ना, त्या गरजा पूर्ण होतात. ही आई, मी तुम्हाला म्हणालो, आपण सगळेजण कल्पना करा, रोज या आईचं स्तवन, त्या आईचं स्तवन लिहिलं. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो, हात जोडतो आणि हात जोडल्यानंतर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की पहिल्यांदा आपण ज्या भूमीवरती पाऊल ठेवतो त्या आपल्या आईला, त्या भूमीला वंदन करायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम असं आपण म्हटल्यानंतर आपण म्हणतो समुद्र वसते देवी, पर्वत स्तन म्हटलेले, विष्णू पत्नी नमस्कुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. तर पृथ्वीचं दुसरं नाव समानार्थी नाव आहे क्षमा. काय विलक्षण गोष्ट आहे बघा. आपले सगळे शेतकरी धान्य पिकवण्यासाठी त्या आईच्या पोटात, त्या मातृभूमीच्या पोटात नांगराचा फाळ खूप असतात. जो शेतकरी आपल्या आईच्या म्हणजे मातृभूमीच्या पोटात नांगराचा फाळ खूप असतो, ती आई त्या शेतकऱ्याच्या, त्या मुलाच्या घरात धान्याच्या राशी आणून होते. ती असं म्हणते का की यानं माझ्या पोटात नांगराचा फाळ खूप असला, मी यालाकडे कशाला देऊ. ती किती क्षमाशील आहे, जो तिच्या पोटात नांगराचा फाळ खूप असतो त्याच्या घरात ती धान्याच्या राशी आणून होते. त्याच्यामुळे आपलं पालन पोषण होतं. म्हणून श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम भरणीम धरणीम मातरम. जी आई आमचं भरण पोषण करते आणि जिच्यामुळं आमचं अस्तित्व आहे, अशा आईला मी वंदन करतो. अशा आईला मी प्रेमभरानं वंदन करतो, अशा आईला मी नमन करतो, असं बंकिमचंद्र म्हणतात. आणि आपल्या आईबद्दल अपार प्रेम, मातृभूमीबद्दल अपार प्रेम व्यक्त करतात आणि सांगतात. आता मी हे जे सगळं वर्णन केलं, आता खऱ्या अर्थानं ज्या 150 वर्षांमध्ये वंदे मातरमची अवहेलना झाली, ज्या 150 वर्षांमध्ये वंदे मातरमचा उपहास झाला आणि त्या 150 वर्षांमध्ये त्या वंदे मातरमला नको नको ते बोललं गेलं, काय मला सांगा, काय घडलं असं या देशामध्ये. ती आई आहे ना, मग त्या मातृभूमीच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्या आईबद्दल प्रेम असलं तर काय चुकलं. मग तो जातीनं ब्राह्मण असो, मराठा असो, महार असो किंवा कोणी असो, त्यानं पोटी जन्म घेतलाय आईच्याच. तो धर्माने हिंदू असो, ख्रिश्चन असो किंवा मुसलमान असो, त्यानं पोटी जन्म घेतला या आईच्याच ना. मग त्या आईच्या पोटी जर त्याला जन्म घेतला असेल, त्या मातृभूमीच्या पोटी जर त्याला जन्म घेतला असेल, तर त्या मातृभूमीला वंदन करायला धर्म आड यायला पाहिजे का, मला सांगा. धर्माचा काहीतरी संबंध आहे का याच्यामध्ये, मला सांगा.
काहीही संबंध नाही. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय नावाचा एक बंगाली ब्राह्मण, त्या बंगाली ब्राह्मणाला त्याची आई ही तो रोज ज्या देवीची पूजा करतो त्या देवीच्या पूजेप्रमाणे दिसली. त्याच्या जागी तो दुसऱ्या कुठल्या धर्माचा, पण दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये ती सोयच नाही. कारण जगाच्या पाठीवरती एकमेव आपला हिंदू धर्म असा आहे जो धर्म सगुणाकडून निर्गुणाकडे जातो. आपल्याकडे आधी सगुणाची उपासना सांगितलेली आहे आणि मग त्या सगुणाच्या उपासनेमध्ये आपण पारंगत झालो की मग आपलं अध्यात्म आपल्याला त्या निर्गुणाच्या उपासनेकडे घेऊन जातं. पण त्याच्याकडे जाण्याचा महत्वाचा टप्पा म्हणजे सगुणाची उपासना. मग 1875 साली बंगालमध्ये बसलेल्या एका बंकिमचंद्र नावाच्या माणसाला जर त्याची आई, त्याची जन्मदात्री, त्याची मातृभूमी ही पृथ्वी जर एखाद्या देवीसारखी दिसली तर त्याची काय चूक आहे मला सांग. तो ज्या धर्मामध्ये जन्माला आला त्या धर्माच्या अनुषंगाने त्याने विशेषणं लावली आणि तो म्हणायला लागला श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिता. तो म्हणायला लागला तो मी दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी. तो म्हणायला लागला काय सुंदर शब्द आहेत त्या मुलाचे. काय म्हटले त्याने आपल्या आईबद्दल, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मानव. ती विद्या, तो धर्म कुठलाही असो, तो मुसलमानांना सुद्धा तसाच आहे, ख्रिश्चनाला सुद्धा तसाच आहे, हिंदूंना सुद्धा तसाच आहे. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म. तो मी प्राण शरीर आहे. तिथे जात धर्माचा काही संबंधच नाही. कारण त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या मातृभूमीला वंदन करणारं गाणं त्या बंकिमचंद्रांनी लिहिलेलं होतं. पण दुर्दैवाने आपल्याकडे एक अशी एक भयानक वावडी उठायला लागली 1920 1924 नंतर. काही माणसं असं म्हणायला लागली की हे जे इतकं सुंदर बंकिमचंद्रांनी, मी तर असं म्हणेन भारत मातेचं एक पृथ्वीचं गौरवगीत त्यांनी लिहिलेलं आहे. ते गौरवगीत आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. ते गौरवगीत आम्ही म्हणणारच नाही. अशी एक या देशामध्ये चर्चा सुरू झाली आणि दुर्दैवाने आपल्या देशातले जे शीर्षस्थ नेते, त्या शीर्षस्थ नेत्यांनी त्याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आता बरोबर 2 गोष्टी या देशामध्ये घडतात. मी काही उदाहरणं आणलेली आहेत तुमच्यासाठी. ती उदाहरणं जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटेल. बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं. 1905 साली लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट सांगतो मी आपल्याला, तिसऱ्यांदा चौथ्यांदा आता ही गोष्ट सांगतोय की साधारणपणे बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं 1875. बंगालची फाळणी झाली 1905. 1875 ते 1905 कुठं होतं वंदे मातरम? 1875 ते 1905 हे गाणं जगाच्या इतिहासातलं एकमेव गाणं असेल जे लिहिल्यानंतर 30 वर्षांनी प्रसिद्ध. बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिल्यानंतर त्यांचे जो 2-4 मित्र होते त्या मित्रांना ते वाचून दाखवलं. ते म्हणाले की बघा या मातृभूमीबद्दल, या पृथ्वीबद्दल मी इतक्या आदरात, इतक्या अपार प्रेमाने हे सगळं लिहिलं, तुम्हाला कसं वाटतं? ते म्हणाले हा ठीक आहे, फार काही त्यात कौतुकाची गोष्ट नाही असं ते म्हणायला लागले. बंकिमचंद्रांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं, हे म्हणाले हा ठीक आहे. बंकिमचंद्र म्हणाले माझ्या मनात इतकी तीव्र भावना आहे या सगळ्यांबद्दलची आणि ती तीव्र भावना कोणी व्यक्तच करायला तयार नाही, कोणा त्याचं महत्वच पटायला तयार नाही. असं म्हणून बरं बघा ना, लेखकाला किंवा कवीला त्याच्या साहित्याला जर कोणी चांगलं म्हटलं नाही तर त्याला ती बोच असते मनामध्ये की अरे बापरे एवढं सुंदर आपण लिहिलं, चांगलंच कोणी म्हणेना. असं म्हणून मग बंकिमचंद्रांच्या मनामध्ये विचार आला की आपण नुसतं गाणं लिहिलंय, ते नुसत्या गाण्यात त्या भावना कदाचित व्यक्त होत नसतील. असं म्हणून 1875 वंदे मातरम लिहिल्यानंतर 1880 साली त्यांनी आनंदमठ लिहायला घेतलं. आणि आनंदमठ लिहायला घेतल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल, ते आनंदमठ लिहायला घेतल्यानंतर त्यांनी ती कल्पना मी तुम्हाला सुरुवातीला जी सांगितली की ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारींचा विरोध ज्या संन्याशांनी केला, त्या संन्याशांच्या बंडाची पार्श्वभूमी, ते सूत्र, ते कथानक, तो जर पकडला आणि तो पकडून त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली. ती कादंबरी लिहिली. पण त्या कादंबरीमध्ये त्या संन्याशांचा एक गट अशा पद्धतीनं रानावनात भटकत असतो आणि त्या संन्याशांना या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावं अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. ही भूमिका घेऊन त्यांनी ती कादंबरी लिहिली. आणि अशाच एका प्रसंगी तो संन्याशी सत्यानंद नावाचा काय करावं, कसं या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन पुन्हा एकदा पेटवावं या विचारात असतो आणि त्याच्या अवतीभोवतीच्या सगळ्या संन्याशांना ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तो संन्याशी ज्या शब्दांनी त्याच्या मातृभूमीची महती त्याच्या अवतीभोवतीच्या शिष्यांना किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांना पटवून देतो, ते शब्द बंकिमचंद्रांनी 1880 साली आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये त्या संन्याशांच्या टोळीच्या प्रमुखाच्या मुखातनं त्या कादंबरीत लिहिले. आणि मग ते शब्द त्या कादंबरीत लिहिले
केल्यानंतर मग खऱ्या अर्थाने ती कादंबरी प्रकाशित झाली. कादंबरी लोकांनी वाचली, पण कादंबरी वाचून सुद्धा काही घडायला पाहिजे असं काही घडलं नाही. कारण आपली भारतीय माणसं मुळात थंडच आहे, ती कधी अशी पटकन व्यक्त होत नाही. किती जरी लोकांनी आता सांगायला सुरुवात केली की अमुकांकडून अमुक घेऊ नका, तमुकांकडून तमुक घेऊ नका, तरी सुद्धा आपली माणसं आम्ही एकट्याने केले काय होणार आहे असं एक आपलं मत असतं. मी आता जाता जाता तुम्हाला जी एक यादी वाचून दाखवणार, मुद्दाम ती यादी घेऊन आलो मी तुमच्यासाठी. ती वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल एका माणसानी, एका बाईनं, एका महिलेनं, एका पुरुषानं एक पाऊल उचलल्याचा किती परिणाम होतो. काश्मीरमध्ये आंदोलन झालं ना, आपल्याला काय त्याचं, मला काय त्याचं, ही जी प्रवृत्ती आहे ना अतिशय वाईट प्रवृत्ती आहे, आपण कधी विचारच करत नाही. त्या बंकिमचंद्रांना असं वाटलं की आपण कादंबरी लिहिली, कादंबरी लिहून सुद्धा काही घडेना, अरे बापरे आता काय करायचं. शेवटी त्यांनी आशा सोडून दिली. त्यांनी आशा सोडून दिली की याचं काहीतरी घडेल, याचं काहीतरी होईल. पण पुन्हा एकदा त्या गाण्याचं नशीब, त्या गीताचं नशीब काय विलक्षण. 1905 साली लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली आणि बंगालची फाळणी केल्यानंतर बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे जे दोन भाग त्यांनी केलेले होते, त्याच्या विरोधात 30,000 लोकांचा मोर्चा ऑगस्ट 1905 मध्ये बंगालमध्ये जमलेला होता. ऑगस्ट महिना 30,000 लोक सांगतो. ऑन रेकॉर्ड आहे, ब्रिटिश रेकॉर्ड्स मध्ये लिहिलेले 30,000 लोकांचा मोर्चा बंगालमध्ये वंगभंग आंदोलनासाठी उतरलेला होता. त्याला बंगालची फाळणी नको होती आणि ज्या लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केलेली होती त्या लॉर्ड कर्झननी जाहीरपणे, छातीठोकपणे असं सांगितलेलं होतं की एका आईला 2 मुलं असतात, एक सावत्र असतो, एक सख्खा असतो. तसा सावत्र मुलगा म्हणजे हिंदू आहे आणि आमचा सख्खा मुलगा म्हणजे मुसलमान आहे. म्हणून आम्ही बंगालची फाळणी हिंदू मुसलमान यांच्यात भेदभाव करण्यासाठी करत आहोत असं जाहीर सांगितलेलं होतं. याच्या विरोधात 30,000 लोकांचा तो मोर्चा आणि त्या 30,000 लोकांच्या मोर्चावरती प्रचंड लाठीचार्ज करण्याचा आदेश ब्रिटिश पोलिसांनी दिला होता. प्रचंड लाठीचार्ज. त्या 30,000 लोकांमधनं अचानक जेव्हा लाठीचार्ज सुरू झाला, त्या लाठीचार्जला उत्तर म्हणून एक मुलगा त्या व्यासपीठावर असा चढला. ते मैदान होतं आणि त्या मैदानाच्या व्यासपीठावरती चढून त्या मुलानं जोरदार घोषणा केली, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि त्या मुलानं ती घोषणा केल्यानंतर त्या मैदानावर जमलेल्या 30,000 लोकांनी एकमुखानं वंदे मातरम, वंदे मातरम घोषणा सुरू केली आणि ब्रिटिशांना लाठीचार्ज करायला पोलीस कमी पडले, पोलीस थकले, पण वंदे मातरम, वंदे मातरम हा शब्द थांबला नाही. थांबला हा शब्द. 5 उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे. हा पहिलं उदाहरण जिथे 1905 साली पहिल्यांदा हा सगळा एक विस्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण त्याच बंगालमध्ये दुसरं उदाहरण झालेलं. 2,000 माणसं जमलेली होती बंगालच्या चळवळीच्या निमित्ताने आणि अक्षरशः 6 फूट लांबीची, 6 फूट म्हणजे एक माणूस अक्षरशः जमेल, 6 फूट लांबीची काठी हातात घेतलेले पोलीस तैनात होते. आणि ते पोलीस तैनात असताना त्या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या नेतृत्वात ते आंदोलन सुरू होतं आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींना पोलीस पुन्हा सांगत होते, या 2,000 माणसांना तुम्ही सांगा वंदे मातरम म्हणू नका. सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणाले, आम्हा 2,000 माणसाचा प्राण गेला तरी बेहतर, पण आम्ही वंदे मातरम म्हणणं थांबणार नाही. त्या 2,000 माणसांवरती त्या पोलिसांनी 6 फूट लांब काठीनं इतकी मारहाण केली की बंगालमधल्या ज्या शहरामध्ये ते आंदोलन सुरू होतं त्या शहराच्या रस्त्यांवरती अक्षरशः रक्ताचे सडे पडले, पण त्या माणसांनी वंदे मातरम म्हणणं थांबवलं नाही. त्यांनी. तिसरं उदाहरण बंगालमध्ये घडलं. ते असं होतं की एका कापडाच्या मिलमध्ये, एका ब्रिटिश मालकाच्या कापडाच्या मिलमध्ये 9,000 भारतीय कर्मचारी काम करत होते. 9,000 भारतीय कर्मचारी काम करत होते आणि 9,000 भारतीय कर्मचाऱ्यांना त्या ब्रिटिश मालकाने असं सांगितलं की तुम्ही आमच्या इथे काम करत आहात, तुम्ही कामगार म्हणून आमच्या देशामध्ये इथे आलेले आहात. माझ्या कंपनीमध्ये, माझ्या या कापडाच्या मळ्यामध्ये, माझ्या या कापडाच्या मिलमध्ये तुम्ही वंदे मातरम म्हणू शकणार नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल,
9,000 कामगारांनी तिथे सत्याग्रह केला आणि त्या कापडाच्या मिलमध्ये एकमुखाने सलग 1 तास असे साखळीत ते उभे राहिले आपापल्या जागी आणि ते म्हणाले आम्ही काम करणार नाही, आम्हाला जर आमचा राष्ट्रीय मंत्र वंदे मातरम म्हणाल तुम्ही परवानगी देणार नसाल आम्ही सार्वत्रिक हरताळ करू. आणि त्या 9,000 लोकांनी एका वेळेस एकत्र येऊन वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम गायलं. ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामधली कामगारांच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेली सगळ्यात मोठी घटना आहे. तो साधा मजूर वर्ग आहे, ज्या मजूर वर्गाचं पोट त्या मिलवर आहे आणि त्या मिलचा मालक सांगतो की तुम्ही हे करू नका. त्या मालकाच्या विरोधात ती सगळी 9,000 कामावर उभे राहतात आणि ते उभे राहिल्यानंतर ते वंदे मातरम म्हणतात. ब्रिटिशांना अक्षरशः याचं आश्चर्य वाटायला लागलं. आपल्याला असं वाटेल बंगालमधली एक शाळा आहे आणि त्या बंगालमधल्या एका शाळेमध्ये शिक्षकांनी असं सांगितलं की म्हणाले की मुलांना सांगितलं त्यांनी आणि मुलांना असं सांगितलं की उद्यापासून आपल्या वहीमध्ये गृहपाठ वगैरे काहीही करायचं नाही, उद्यापासून आपल्या वहीमध्ये 500 वेळा लिहून आणायचं की वंदे मातरम म्हणणं ही आमची सगळ्यात मोठी चूक आहे. 500 वेळा लिहून आणा मुलांना असं सांगितलं. मुलं घरी गेली आणि मुलं घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या वह्या घेऊन आली. शिक्षकांनी वह्या तपासायला सुरुवात केली आणि शिक्षक वह्या तपासायला लागल्यानंतर त्या मुलांची एक एक गुन्हे काढायला लागले. त्या शाळेतल्या 500 मुलांपैकी 450हून अधिक मुलांच्या वह्यांवरती लिहिलेलं होतं वंदे मातरम म्हणणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मिलिंद सबनीसांनी 2 खंड लिहिलेले आहेत वंदे मातरम. बाजीराव रोडवरती अक्षरधाराचं जे दुकान आहे पुण्यात त्याच्या मागे ते राहतात. मिलिंद सबनीस असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी 2000 पुस्तकं वंदे मातरम 2000 पानांची 2 खंड वंदे मातरमवर लिहिले आणि त्या खंडांमध्ये त्यांनी अशी कित्येक उदाहरणं दिली, अशी कित्येक. मी तुम्हाला 5 सांगितली फक्त, आणखी 5-7 मिनिटं आहेत माझ्याकडे. 6:30 मला त्यांनी तंबी दिलेली तुम्हाला संपवायचं. त्याच्यामुळे ते 2 खंड जर तुम्हाला वाचता आले तर अवश्य वाचा. 150 वर्ष होत आहेत वंदे मातरमला, त्या निमित्ताने आपलं लक्ष देऊन मग मला तुम्ही सांगा, मग मला तुम्हाला विचारायचं जर देशभर स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा मंत्र वंदे मातरम झाला असेल तर मग हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचं राष्ट्रगीत वंदे मातरम व्हायला हवं होतं की नाही. जर आमचा 8वीत असलेला शिरीष कुमार सारखा मुलगा, मातंगिरी हजरा सारखा एक महिला आहे, वृद्ध महिला, अल्लुरी राजू नावाचा 24 वर्षांचा मुलगा, केशव बळीराम हेडगेवार नावाचा मुलगा, असे कित्येक लोक त्या वंदे मातरमसाठी आपलं आयुष्य स्वाहा करून टाकायला तयार होतात. जो वंदे मातरम ह्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा मंत्र झालेला असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनला असताना या देशाचा राष्ट्रध्वज तयार केला. पुण्यातल्या केसरीवाड्यात जर तुम्ही कधी गेलात तर त्या केसरीवाड्यात तो राष्ट्रध्वज आहे जो मॅडम कामांनी स्वतःच्या हाताने वेढला होता. त्या राष्ट्रध्वजाच्या मधल्या पट्ट्यावरती वंदे मातरम ही अक्षरं लिहिलेली. या राष्ट्राला स्वातंत्र्य ज्या मंत्रामुळे मिळालं तो स्वातंत्र्य मंत्र आपल्या राष्ट्रध्वजावरती असायला हवा होता की नाही, तो स्वातंत्र्य मंत्र आपलं राष्ट्रीय गीत व्हायला हवं होतं की नाही. पण दुर्दैवानं केवळ एका समाजाला त्यातले काही शब्द नको म्हणून त्या स्वातंत्र्य मंत्राचा अक्षरशः बळी आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी दिला. आपल्याला आश्चर्य वाटेल, पाकिस्तान सारख्या मुस्लिम राष्ट्राचे जे पहिले पंतप्रधान झाले मोहम्मद अली जिन्ना 1906 सालच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं नाही म्हणून एका माणसाला त्यांनी उभं केलं होतं समोर आणि ते म्हणाले होते की वंदे मातरम तुम्ही म्हणत नाही असं म्हणून मोहम्मद अली जिन्नांनी उभं केलं होतं. तेच मोहम्मद अली जिन्ना 1924 नंतर इतके बदलले कारण त्यांच्या मनात कुठेतरी वेगळ्या राष्ट्राची चाहूल आमच्या देशातल्या नेत्यांनी रुजवली. ते मोहम्मद अली जिन्ना तेच आहेत जे लंडनला आमचे लोकमान्य टिळक गेलेले होते, लोकमान्य टिळकांची केस लढत होते. त्या मोहम्मद अली जिन्नांच्या मनात ते वेगळंच विष पेरलं गेलं आणि 1926 ला काकीनाडाला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आमचे विष्णू दिगंबर पलुस्कर उभे राहिले आणि विष्णू दिगंबर पलुस्कर उभे राहिल्यानंतर ते वंदे मातरम म्हणत होते. वंदे मातरम म्हणत असताना तिथे असलेल्या मुस्लिम प्रतिनिधींनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की शरीयतला संगीत मान्य नाही, शरीयत लॉ नुसार तुम्हाला इथे वंदे मातरम म्हणता येणार. हे वाक्य विष्णू दिगंबर पलुस्कर त्या काँग्रेसच्या व्यासपीठावर उभे राहिले आणि ते असं म्हणाले की
की हा मंच म्हणजे कुठल्या मशिदीवरनं बांध देण्याचं मंच नाही, हे काँग्रेसचं व्यासपीठ आहे, हे राष्ट्रीय सभेचं व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे इथे मला वंदे मातरम म्हणण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही असं म्हणून विष्णू दिगंबर पलुसकरांनी त्या अधिवेशनात वंदे मातरम म्हटलं. 4 मागण्या त्यांनी केलेल्या होत्या. एक म्हणजे गोहत्येला समर्थन, एक म्हणजे स्वतंत्र हिरवा राष्ट्रीय ध्वज, तिसरी मागणी म्हणजे संपूर्णपणे हिंदीऐवजी उर्दू ही राष्ट्रभाषा व्हावी, आणि चौथी मागणी म्हणजे आम्ही जर फाळणी मागत नसू तर आमच्या या 4 मागण्या मान्य करा. गोहत्येला समर्थन, संपूर्णपणे हिरवा राष्ट्रध्वज, हिंदीऐवजी उर्दू राष्ट्रभाषा व्हावी, आणि चौथं म्हणजे वंदे मातरम राष्ट्रगीत होऊ नये. आणि एक 5वी मागणी त्यांनी केली होती की इथून पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेसच्या व्यासपीठावरून वंदे मातरम म्हटलं जाऊ नये. 1920 पर्यंत लोकमान्य टिळक हयात असताना वंदे मातरम म्हटलं नाही म्हणून एकाला व्यासपीठावरनं खडेबोल सुनावणारे मोहम्मद अली जिना एकीकडं, त्याच्यानंतर अचानक या देशाचं नेतृत्व बदलतं काय, आणि ते नेतृत्व अल्पसंख्याकांची खुशामत करतं काय, आणि अचानक जो मंत्र राष्ट्रमंत्र व्हायला पाहिजे होता तो राष्ट्रमंत्र बाजूला टाकला जातो काय. मास्टर कृष्णराव यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. मास्टर कृष्णराव संगीत दिग्दर्शक, त्यांनी अक्षरशः 26हून अधिक चाली वंदे मातरमला लावल्या, आणि गुलाबराव नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्या चाली म्हणून दाखवल्या. वंदे मातरम किंवा जनगणमन राष्ट्रगीत होण्याच्या आधी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस ते सलग नेहरूंच्या भेटी घेत होते आणि त्यांना सांगत होते अमुक अमुक चालीत आम्ही वंदे मातरम बँडवर अमुक याच्यावर तमुक याच्यावर वाजवलेलं आहे. आपल्याला साधं उदाहरण सांगतो, जी आझाद हिंद सेना आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सुरू केली त्या आझाद हिंद सेनेत मुळात बँडवर वंदे मातरम वाजवलं जायचं. यावर काय पुरावा पाहिजे म्हणून तुम्हाला. मास्टर कृष्णरावांनी चाली लावल्या. अशी कित्येक नावं आहेत. अशा 26-27हून अधिक चाली सबनीसांकडे रेकॉर्डेड आहेत, ज्या चाली नेहरूंना देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना दिलेल्या होत्या. पण केवळ आणि केवळ एका माणसाची इच्छा, आणि त्या इच्छेमुळं त्यांनी आधीच त्या आंतरराष्ट्रीय परिषदेकडे जिथे वंदे मातरम वाजवलं जाणं अपेक्षित होतं तिथे जन गण मन अधिनायक जय जय हे पाठवून ते मोकळे झालेले होते. वंदे मातरम हे गायलं गेलेलं आहे हे कळायला भारतीयांना 2 महिने लागले. प्रेस कॉन्फरन्स घेण्याआधी 2 महिने त्यांनी त्या परिषदेकडे पाठवून मोकळे झालेले होते, आणि तरी सुद्धा ते कृष्णरावांच्या भेटी घेत होते. त्यांच्याशी खोटं खोटंच बोलत होते, त्यांना खोटं खोटंच सांगत होते की बघूया, करूया, होईल. अशी खोटी माणसं दुर्दैवानं आमच्या देशाच्या शीर्षस्थपदी येऊन बसली, आणि ती येऊन बसल्यामुळं आपल्याला आश्चर्य वाटेल, नेहरूंनी 1938 पर्यंत आनंदमठ कादंबरी सुद्धा वाचलेली नव्हती. कादंबरी सुद्धा वाचलेली नव्हती. ते कुठं वंदे मातरम आहे काय काही माहिती नव्हतं. आणि त्यांनी केवळ त्या एका समाजाच्या तुष्टीकरणासाठी, एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी वंदे मातरमचा नाहक बळी दिला, आणि एका बादशहाच्या, एका ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी म्हणून जे गाणं बंकिमचंद्रांकडनं त्यांच्या मित्रांनी घेतलं होतं, ते जनगणमन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, ते गाणं नेहरूंनी पाठवून दिलं, आणि दुर्दैवानं ते गाणं या देशाचं राष्ट्रगीत झालं. आणि जे गाणं म्हणत म्हणत आमचा 17 वर्षांचा अनंत लक्ष्मण कानेरी फासावर चढला, जे गाणं म्हणत म्हणत लंडनला ब्रिटिश अधिकाऱ्याचा पहिला खून करणारा आमचा मदनलाल धिंगरा फासावरती गेला. अशफाकुल्ला खान असतील, काकोरी गटातले सगळे क्रांतिकारक असतील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असतील, ही सगळी माणसं जो एक राष्ट्रमंत्र म्हणत फासावरती गेली, वंदे मातरम माझ्या आई प्रति सहवेदन, तो राष्ट्रमंत्र राष्ट्रीय गीत झालाच नाही. आणि तो राष्ट्रीय गीत न झाल्यामुळं एका बादशहाच्या स्वागतासाठी तयार केलेलं गाणं आम्हाला आमचं राष्ट्रगान म्हणून स्वीकारावं लागलं. राष्ट्रगीताची ही अवस्था, आणि राष्ट्रभाषेचं सुद्धा तसंच. हिंदी ही आजही या देशात अधिकृत राष्ट्रभाषा नाही, ते प्रकरण सुद्धा झुलवत पडलेलं आहे. त्याच पंतप्रधानांनी दुर्दैवानं या देशात आणखी एक प्रश्न निर्माण केला, तो काश्मीरचा होता. तो काश्मीरचा प्रश्न काल परवा हल्ला झाला. आत्तापर्यंत आपण त्याच घाणेरड्या पद्धतीनं त्रास त्याचे सहन करतो. जाता जाता एवढंच सांगायचंय, चुकीच्या पदी चुकीच्या व्यक्ती बसल्यामुळं राष्ट्राचं नुकसान होत असतं. आपण जे म्हणतो ना
की आम्ही एकट्याने मतदान केलं नाही तर काय फरक पडणार आहे, असं नाही. चुकीच्या जागी चुकीचा माणूस बसला तर एखाद्या देशाचं कसं वाटोळं होतं हे 75 वर्षांपूर्वी आपण बघितलंय. मी आता जे वंदे मातरम सांगितलं ते सांगून तो इतिहास ऐकून तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटलं असेल की खरंच काय हरकत होती, इतकं सुंदर बँडवर चालीवर वाजवलेलं वंदे मातरम राष्ट्रगीत झालं पाहिजे होतं, ही प्रत्येक भारतीयाची भावना होती. पण केवळ योग्य व्यक्ती योग्य पदावर नव्हता, त्याच्यामुळे ही गडबड झाली. त्यामुळं जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या हातात आपण काय करू शकतो, आपण योग्य माणसांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊ शकतो. आपण सातत्याने ही मागणी लावून जाऊ शकतो की जिथे जिथे राष्ट्रगीत जनगणमन म्हटलं जातं तिथे तिथे वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे, पण आमच्या स्वातंत्र्याचा राष्ट्रीय मंत्र ते म्हटलं गेलं पाहिजे अशी मागणी आपण लावून धरली पाहिजे. त्या मागणीचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. आणि मी तर तास सव्वा तास मिळाला, पण अशी आणखी कित्येक उदाहरणं, अशा आणखी कित्येक रोमांचक गोष्टी आपल्यासोबत खरं तर या निमित्ताने शेअर करता आले, याचा आनंद आहे. आणि याचं सगळं श्रेय अलकाताईंना आहे. त्यांना हा एक वेगळा विषय, मी तर म्हणेन वंदे मातरम या विषयाचा ट्रेलरच मी तुमच्या पुढे सांगितला. ते 2000 पानांचं पुस्तक, त्याच्या चाली, त्याला झालेला विरोध, सगळं जर सांगत बसलो तर 5-6 दिवसांची वंदे मातरम व्याख्यान मला होऊ शकते, त्याच्यात ते सगळे बारकावे येऊ शकते. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि राधिकाताई, तू इतक्या गोड शब्दात मला परिचय करून दिलास आणि त्या निमित्ताने आमची सुद्धा खूप दिवसानंतर आज भेट झाली. तू इतका छान परिचय करून दिलास, त्याबद्दल तुझेही आभार मानतो, तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. वंदे मातरमचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, ह्या गोष्टी आपल्या तरुण पिढीला सांगा. नाहीतर हे सांगणार आता कोणी नाही, नाहीतर अनेकांना काय होतं वंदे मातरम, कसं होतं वंदे मातरम, किती लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं त्याच्यासाठी हे कळणारच. म्हणून पोटतिडकीला हा विषय तुमच्या पुढे मांडला असं वाटला. वेळ आणखी मिळाला असं तर आणखी बोललो असतो, पण मला मर्यादा घातलेली आहे. त्या मर्यादेपेक्षा 3 मिनिटं मी जास्त घेतले, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आणि इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम्. वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद करारे, कोटि कोटि भुजैर धृत खर करवारे. के बोले माँ तुम्ही अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वमहि प्राणाश्रये. बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम्. त्वं हि दुर्गा दश प्राणधारिणी, कमला कमलदल विहारिणी.
सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं मातरं वन्दे मातरं